नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक करणार आहोत, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे पद आणि त्या पदावरील असणाऱ्या व्यक्ती याबाबत थोडेसे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. या अगोदर आपण भारतातील महत्त्वाचे पद आणि त्या पदावरील व्यक्ती कव्हर केलेलाच आहे व्हिडिओ, तो देखील आपल्याला पाहायचा आहे आणि आजचा देखील तेवढाच महत्त्वाचा असणार आहे, कारण यामधले जवळपास 1 ते 2 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होत असतात आणि तेच महत्त्वाचे पद आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण प्रत्येकाला यामार्फत बघा 1 ते 2 मार्क हे येणाऱ्या भरतीमध्ये हमखास मिळणार आहेत. कारण कोणतीही जी आपण परीक्षाची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये असे वन लाईनर प्रश्न हे विचारले जातात. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्या मुख्यमंत्री आहेत. जर आपण पाहिलं तर सर्वात कमी काळ बघा पदावर राहणारे जर मुख्यमंत्री आपण पाहिले तर त्याचं उत्तर असणार बघा देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले मुख्यमंत्री आहेत. पुढचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. इथे एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे तसेच गुजरात राज्याचे या 2 राज्याचे राज्यपाल आहेत. काही दिवसांपूर्वी CP राधाकृष्णन हे बघा भारताचे उपराष्ट्रपती बनले आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल हे पद रिक्त झाले आणि त्या पदावर आचार्य देवव्रत यांच्यावर बघा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल पदाचा जो काही अतिरिक्त कार्यभार आहे बघा, तर तो आचार्य देवव्रत यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. ते सध्या गुजरात राज्याचे आणि आपल्या महाराष्ट्राचे 2 राज्यांचे ते सध्या राज्यपाल आहेत, लक्षात असू द्या. पुढचा तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे 2 बघा महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुढचा चौथा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या आहेत बघा श्री चंद्रशेखर. आलोक आराधे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर श्री चंद्रशेखर यांनी बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत? तर दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत, UPS मदान यांच्या जागेवर. पुढचा 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्र निवडणूक अधिकारी सध्या कोण आहेत? दोन्ही प्रश्न वेगळे आहेत बघा. अगोदर आपण काय केलं होतं कव्हर? तर निवडणूक आयुक्त कव्हर केले होते. निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे आणि महाराष्ट्र निवडणूक अधिकारी विचारले तर अधिकारी आहेत बघा S चोकलिंगम. दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आयुक्त आहेत दिनेश वाघमारे आणि अधिकारी आहेत S चोकलिंगम. पुढचा 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या आहेत बघा राजेश अग्रवाल. नाव लक्षात ठेवायचं आहे राजेश अग्रवाल. एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे सुजाता सौनिक यांच्याबाबतचा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण आहेत? तर काही दिवसांपूर्वी बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बघा राजीनामा दिला होता आणि त्या जागेवर आता मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून बघा नियुक्त झालेले आहेत. कोण आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता? तर मिलिंद साठे. पुढचा 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे लोकायुक्त सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत बघा सध्या VM कानडे. लक्षात असू द्या VM कानडे. पुढचा प्रश्न आहे, राज्य मानवी हक्क आयोगचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा न्यायमूर्ती AM बदर हे राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा 11वा प्रश्न आहे, राज्य महिला हक्क आयोगाचे अध्यक्षा सध्या कोण आहेत? तर राज्य महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा सध्या आहेत बघा रुपाली चाकणकर. नाव लक्षात ठेवायचं आहे रुपाली चाकणकर. आता हे झालं राज्य. राष्ट्रीय महिला हक्क आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ते आपण भारतातील महत्त्वाचे पद आहेत बघा, तर त्यामध्ये कव्हर केलेलंच आहे. 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत? तर संजय पांडे हे महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत.
पुढचा 13वा प्रश्न आहे, मित्र आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर मित्र आयोगाचे अध्यक्ष सध्या आहेत बघा देवेंद्र फडणवीस. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मित्र आयोगाची स्थापना ही करण्यात आली होती. नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे सध्या कोण आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष? तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी आहेत. तसंच मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला आपण MPSC म्हणतो, तर MPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश सेठ हे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSCचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न 15वा, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष सध्या आहेत बघा राहुल नार्वेकर. उपाध्यक्ष आपण पाहिले तर अण्णा बनसोडे हे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष. विधानसभेच्या जागा आपण किती आहेत महाराष्ट्राच्या? तर बघा 288 एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत. इथे एक प्रश्न ऑप्शन म्हणून लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत. हा ऑप्शन म्हणून प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत. विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? अण्णा बनसोडे आहेत. आणि विधानसभेच्या जागा किती आहेत? तर 288 जागा आहेत. पुढचा 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष सध्या आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? नीलम गोरे ह्या उपाध्यक्ष आहेत. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. विधानसभा राहुल नार्वेकर, विधान परिषद राम शिंदे. 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते सध्या कोण आहेत? तर अंबादास दानवे हे महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते आहेत. पुढचा 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते सध्या कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते आहेत. उपसभागृह नेते कोण आहेत? तर अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभा उपसभागृह नेते आहेत. पुढचा प्रश्न आहे 19वा, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत? तर रश्मी शुक्ला आहेत. परंतु आपण इथे सदानंद दाते असं घेतलेलं आहे. त्याचं कारण तर 2 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारीपासून बघा सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. फक्त 2 दिवसाचा फरक आहे. 2 दिवसामध्ये जर प्रश्न विचारला म्हणजेच उद्या जर प्रश्न विचारला महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर उत्तर असणार आहे रश्मी शुक्ला. आणि 31 डिसेंबर त्यानंतर 1 जानेवारीपासून जर प्रश्न विचारला तर लक्षात असू द्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते असणार आहेत. कारण बघा 31 डिसेंबरला रश्मी शुक्ला ह्या निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागेवर सदानंद दाते हे आपला पोलीस महासंचालक पदाचा पदभार हे सांभाळणार आहेत. सध्या NIAचे प्रमुख आहेत सदानंद दाते. 20वा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेते सध्या कोण आहेत? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेते आहेत. 21वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महसूल मंत्री सध्या कोण आहेत? 4 ते 5 जे काही महत्त्वाचे मंत्री आहेत बघा, जे पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात ते मंत्री आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आपण इथे कव्हर केलेलं नाही, फक्त 4 ते 5 जे पुन्हा पुन्हा म्हणजे वारंवार रिपीट होत असतात बघा, तर ते मंत्री आपण इथे कव्हर केलेले आहेत. पहिलं विचारलं जातं महसूल मंत्री, तर महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे. पुढचं आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत. पुढचा 23वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? दादा भुसे हे महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आहेत. पुढचा 24वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सध्या कोण आहेत? तर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सध्या आहेत बघा उदय सामंत. सध्या एक चर्चेचा टॉपिक म्हणजे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ते होते बघा माणिकराव कोकाटे. त्यांचा बघा राजीनामा हा स्वीकारण्यात आलेला आहे आणि क्रीडा मंत्री आता कोण असणार आहेत बघा अजित पवार. नाव लक्षात ठेवायचं, अजित पवार हे सध्याचे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आहेत. कारण माणिकराव कोकाटे हे पुन्हा वादामध्ये सापडलेले आहेत आणि त्यांचा राजीनामा हा नुकतंच राज्यपालांनी स्वीकारलेला आहे आणि त्याच्या जागेवर आता अजित पवार हे क्रीडा मंत्र्याचं जे काही कामकाज आहे बघा तर ते पाहणार आहेत. लक्षात ठेवा क्रीडा मंत्री कोण आहेत? अजित पवार आहेत.
पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत बघा देवेन भारती, जे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते. अगोदर कोण होते? तर मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त होते देवेन भारती. त्यांची आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, प्रश्न ऑप्शन विचारला जाऊ शकतो. मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण? तर देवेन भारती. ते सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार सध्या कोण आहेत? तर प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत. पुढचा आहे प्रश्न, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत बघा देवेंद्र फडणवीस. नाव लक्षात ठेवायचं आहे, देवेंद्र फडणवीस. केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा आहेत बघा, अमित शहा. पुढचा आहे 28वा प्रश्न, महाराष्ट्राचे अर्थमंत्री सध्या कोण आहेत? तर अजित पवार हे महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 28 पद महाराष्ट्रातील आपण जे या ठिकाणी कव्हर केलेले, जे कोणत्याही परीक्षेची आपण तयारी करत असाल बघा, तर त्यामध्ये यामधले 1 ते 2 प्रश्न हे हमखास विचारले जातात, ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.